श्री क्षेत्र माहूर पैनगंगा नदी पात्राच्या काठावरून तब्बल 20 ते 25 टन वाळू भरलेल्या ट्रकची मुख्य रस्ता व लांजी बायपासवरून वाहतूक केली जात असल्याची घटना समोर आली। पेण, नेर, पेण टाकडी, पेण दिगडी, शिऊर, पेण सायफळ, पडसा लिंबावत आणि बहुचर्चित लांजी या ठिकाणावरून वाळूची वाहने रात्रभर चालत असल्याचं सांगण्यात आलंय। पैनगंगा नदी पात्राला लागून वाळू तस्करांनी अवैध रस्ते तयार करून वाळू चोरी करीत असल्याने शासनाकडून याच रस्त्यांना अधिकृत वाळूघाट म्हणून बढावा देण्यात आलाय। 3000 मीटरपेक्षा जास्त लांबी असलेल्या पैनगंगेच्या अर्धा नदी पात्रातील या 8 वाळू घाटात कोट्यवधी रुपयांची वाळू निसर्गाच्या कृपेने दरवर्षी येते। या वाळू घाटांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने महसूल विभाग, पोलीस वन विभाग, ग्रामपंचायत पोलीस पाटील व इतरांना वाळू चोरी थांबवण्यासाठी नेमले असूनही रक्षक करणारेच भक्षक बनल्याने 8 वाळू घाटांशेजारी चोरीसाठी आणखी 8 चोर रस्ते तयार करून दररोज 400 ते 500 पेक्षा जास्त वाळू चोरी होत आहे। मुख्याधिकाऱ्यांनी एका महिन्याआधी तहसीलदार यांना पत्र देऊन घरकुलधारकांना नियमानुसार वाळू उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी केली असूनही अद्याप वाळू उपलब्ध झाले नसल्याने घरकुलाची कामे ठप्प पडली आहेत। घरकुल लाभार्थी नगरपंचायतला चक्रा मारून मुख्याधिकाऱ्यांकडे वाळूविषयी विचारणा करीत आहे। घरकुलाच्या रकमेत वाळू खरेदी करणे शक्य नसल्याने नदीजवळ असून काय उपयोग असा संतप्त प्रश्न नागरिक करीत आहे। माहूर येथून संजय घोगरे व राजू दराडे यांचा विदर्भ न्यूज करिता विशेष वृत्तांत।